नमस्कार मित्रांनो, स्वागतम. तू हे रे माझा मित्वा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अर्णव आणि ईश्वरी गायब होतात. तेव्हा आता लावण्य सर्वांसमोर म्हणते, हा सर्व त्या मुलीचा हात आहे. ARच्या कॉम्पिटिनर्सने खूप असं स्मार्टली इथे कंपनी बर्बाद करण्यासाठी पाठवले. एक अशी मुलगी की जिच्यावर डाऊट येण्याचा प्रश्न येतच नाही. आणि इंदोरमध्ये जो काही सात्विक फॅशनचा जो शो होता तो तुम्हाला आठवतो का? आणि तो सुद्धा ह्या मुलीमुळे स्पॉइल झाला होता. तेथे मात्र ह्या मुलीने पहिला प्रयत्न केला होता सात्विक फॅशनला बर्बाद करण्याचा. तेव्हा आता नम्रताला ते सर्व आठवते, कारण तिने मोबाईल मध्ये आता तो व्हिडिओ पाहिलेला असतो. तेव्हा लावण्य पुढे म्हणत असते की ती तेथे फसली, स्वतःच बदनाम झाली, म्हणून शेवटी ती स्वतः मुंबईत निघून आली आणि डायरेक्ट तिने ह्या कंपनीत जॉब सुद्धा मिळवला. त्यावर आता याबद्दल नम्रताला सगळं काही माहिती असतं. नम्रताच्या डोळ्यात पाणी येतं. ती लावण्यला म्हणते की अहो काय बोलतात तुम्ही हे सर्व? आज गणपती समोर तुम्ही माझ्या बहिणीवर असे आरोप करतात का? अहो निदान माणसांना नाही तर देवाला तरी घाबरावं. त्यावर आता अंजली सुद्धा म्हणते की लावण्य हे बघ, तू माणूस ओळखण्यात चूक करते. ईश्वरी असं कधीच काही करणार नाही, कधी असं काही करू शकत नाही. तर लावण्य म्हणते की ओ प्लीज. तर आता वल्लरी म्हणते की हो एक मिनिट. लावण्य जे काही म्हणते ना त्यातील एक एक शब्द मला पटतोय. त्यावर आता वल्लरीचे बोलणे ऐकून अविनाश मामा म्हणतात की वल्लरी काय बोलतेस? वल्लरी ऐकायला तयार नसते. वल्लरी म्हणते की हे बघा, जेव्हा ती आपल्याला पहिल्यांदा भेटली होती तेव्हाच आपल्याला कळलं होतं की ती आगाऊ मुलगी आहे ते. आणि तेव्हा आता विचार करून वल्लरी म्हणते की एक मिनिट, म्हणजे हे जे काही गणपती डेकोरेशन सेलिब्रेशन आहे ते सर्व काही तिच्या प्लॅन नुसार होतं. तिच्या प्लॅनचाच हा एक भाग असेल. आणि हे अचानक असे लाईट घालवणे हा सुद्धा प्लॅनचा एक भाग होता, जेणेकरून अर्णवला किडनॅप करता येईल म्हणून. तो आता वल्लरी जे काही म्हणते तर नम्रताला आणखीन राग येतो. परंतु मामी मात्र आरोप करायला काही अजून कमी करत नाही. अरे देवा, माझा अर्णव कुठे असेल, कसा असेल? नम्रता म्हणते की माझी बहीण अशी नाही, तिच्यावर प्लीज प्लीज असे आरोप करू नका. प्लीज कोणीतरी तिला शोधावं. काळजी वाटते. तेव्हा आता लावण्य म्हणते की काळजी तर मला वाटते ARची. कोणाच्या सांगण्यावरून ती ईश्वरी हे सर्व करते हे मला खरंच माहिती नाही. ARला जर काही झालं ना तेव्हा आता अंजली म्हणते की लावण्य बस कर. तुझ्याकडे काही प्रूफ नसताना तू फक्त असंच बोलत सुटली. जे काही बोलते ना ते अगदी चुकीचं बोलते. मला माहिती नाही की तुला ईश्वरीशी काय असा प्रॉब्लेम आहे ते, पण हे जे काही करते ना ते अगदी चुकीचं करते. आणि जेव्हापासून मी ईश्वरीला ओळखते तेव्हापासून मला पूर्ण खात्री आहे की ईश्वरी असं काही करू शकणार नाही आणि ती असं नाही वागणार. मला ही सुद्धा पूर्ण खात्री आहे की ईश्वरी आणि अर्णव पुन्हा सुखरूप घरी येतील. तेव्हा लावण्य म्हणते की हो ना, वाट बघूयात आपण, पण खरं काय लवकरच सगळ्यांना कळेल. तेव्हा आता सर्व लावण्याकडे पाहत असतात. तर लावण्य म्हणते की मी खात्रीने सांगू इच्छिते, जोपर्यंत पोलीस ईश्वरीला नाही पकडत तोपर्यंत AR नाही सापडणार. हे माझे शब्द लक्षात ठेवा. तेव्हा आता नमू खूप रडत असते. अंजली नम्रताला म्हणते की हे बघ नमू, शांत हो. अगं काही काळजी करू नको, ईश्वरी नक्की येईल. नम्रता आता ईश्वरी तिला काळजी लागते आणि खूप रडत असते. तर अंजली तिला प्रेमाने समजावते. त्यानंतर आता इकडे अर्णव आणि ईश्वरी अजून सुद्धा बेशुद्धच असतात आणि टेम्पोमधून ते लोक त्यांना खूप असे दूर घेऊन जात असतात. त्यानंतर आता नम्रताची अवस्था रडून रडून खूप अशी म्हणजे वाईट होते. तिला आता ईश्वरीचं खूप असं टेन्शन येतं की नक्की कुठे असेल. सारखी ती आता ईश्वरी करत रडत असते. तेव्हा अंजली तिला खाली बसवते. नम्रता हे सरबत घे बरं, तुला बरं वाटेल. अगं ईश्वरीला काही होणार नाही, तू काही काळजी करू नको बरं. अंजली म्हणते की घे बरं सरबत, एवढं सरबत पिऊन घे. अगं येईल ईश्वरी, तू नको इतकी काळजी करू. तेवढ्यात नम्रता तो सरबताचा ग्लास आपल्या हातात घेते आणि तेवढ्यात तिच्या मोबाईलवर आता राकेशचा फोन आता नम्रताच्या मोबाईलवर येत असतो. तेव्हा नम्रता आता फोनकडे पाहत असते. तर अंजली म्हणते की अगं नम्रता फोन वाजतोय, घे ना तुझा फोन. तेव्हा आता नम्रता म्हणते की नाही, ते आमचे किरायेदार आहे, मी त्यांचा नंतर कॉल घेईल. तर अंजली म्हणते की अगं घे ना, काही प्रॉब्लेम नाही, घे. अगं ते ईश्वरीबद्दल काहीतरी सांगायला फोन करत असतील. ईश्वरी घरी सुद्धा गेली असेल म्हणूनच ते तुला कॉल करते असतील. तेव्हा आता नम्रता लगेच कॉल घेते आणि हॅलो राकेशजी. तेव्हा राकेश विचारतो की काय नम्रता काय झालं? अहो ठीक तर आहे ना सगळं? आणि काय झालं अहो नम्रताजी, ईश्वरींचा इतका रात्र झाला त्या घरी आलेल्या सुद्धा दिसत नाही आणि त्यांचा फोन सुद्धा लागत नाही. तेव्हा आता ईश्वरी सर्वांसमोर विचारते की म्हणजे ईश्वरी अजून घरी नाही आली का? तेव्हा राकेश म्हणतो की अहो पण तुम्ही दोघे एकत्र होतात, मग ईश्वरी एकटी कशी घरी येईल ते? तेव्हा आता नम्रता म्हणते की अहो राकेशजी, येथे गणपतीचं जागरण चालू असताना ईश्वरी आणि अर्णव अचानक लाईट गेली आणि त्यानंतर गायब झाले. अजूनपर्यंत त्यांचा काही असा पत्ता नाही. ते ऐकून तर आता राकेशच्या पायाखालची जमीन हादरते. नम्रता म्हणते की आता ईश्वरीचा फोन सुद्धा नाही लागत.
तेव्हा आता राकेश म्हणतो की अहो असं कसं करू शकतात ते, नक्की त्यांचा फोन का लागत नाही. पुढे म्हणते की आम्ही सगळेजण त्यांची वाट पाहतोय आणि आता मात्र ईश्वरीचा फोन सुद्धा लागत नाही. तेव्हा आता राकेश म्हणतो की काय हे सगळं काही कधी घडले, अशा कशा गायब झालेत त्या, असं कसं अचानक इतकं झालं. तेव्हा नम्रता म्हणते की राकेशजी मी तुम्हाला सविस्तर सांगते, इकडे ऑफिसमध्ये आता सर्वजण त्यांना शोधतात, मी तुम्हाला नंतर फोन करते आणि जर तुम्हाला इशूबद्दल काही कळलं तर प्लीज मला कळवा. तेव्हा राकेश म्हणतो की हो अहो पण नम्रताजी, परंतु नम्रता आता फोन ठेवून देते. तर राकेशला आता खूप असे टेन्शन येते, कारण ईश्वरी आणि अर्णव दोघे एकत्र आणि ते पण गायब. मी इथे त्या ईश्वरी सोबतचे स्वप्न रंगतो आणि एका दिवसात अर्णव माझ्या ईश्वरीला गायब करतो. त्यामुळे अर्णव राजशिर्के ईश्वरीवर फक्त आता मीच म्हणजे माझा डोळा आहे, माझ्याशिवाय तू तिला काहीच करू शकत नाही. ईश्वरी फक्त माझी आणि माझी आहे आणि आता मात्र तू ईश्वरीला गायब केलं, आता हे तुला खूप महागात पडेल. ईश्वरी फक्त आणि फक्त माझी आहे. म्हणून राकेश आता पूर्णपणे भडकतो. तेव्हा आता इकडे नम्रताने फोन ठेवल्यानंतर ती रडतच अंजलीला म्हणते की ताई अहो इशू घरी सुद्धा नाही गेलेली. तेव्हा आता अंजली म्हणते की अगं येईल ती, तू बस बरं आणि हा सरबत पिऊन घे आणि तू काळजी करू नको, येईल बरं, शांत हो. आणि आता अंजली ही मामांना विचारते की पोलीस नेमकं काय म्हणाले. तर मामा सांगतात की पोलीस म्हणाले येथे नेमकं डिटेल काय घडलं ते त्यांना पाठवा. आकाश म्हणतो त्यांची टीम पाठवणार आहे आणि अविनाश मामा सांगतात की 24 तास झाल्याशिवाय मिसिंग कंप्लेंट सुद्धा पोलीस नाही स्वीकारू शकत. तेव्हा लावण्य लगेच म्हणते की माझे काही जी माणसं आहेत ते अगोदरच मी कामाला लावलेत, म्हणजे पोलीस पोहोचेपर्यंत मी आता अर्णवपर्यंत पोहोचू शकेल आणि त्या ईश्वरीचं खरं रूप मी सगळ्यांसमोर आणेल, म्हणजे आणेल. ईश्वरी देसाई काय आहे लवकर सगळ्यांना कळेल. त्यावर आता नम्रता फक्त रडत असते. तर अंजली म्हणते की नम्रता हे बघ अगं चांगली बातमी येईल, तू इतकं रडू नकोस, थोडासा धीर धर. त्यानंतर आता इकडे ही माणसं समुद्रावर जहाजावर आता अर्णव आणि ईश्वरी या दोघांना घेऊन येतात. तेव्हा मात्र आता ईश्वरी अर्णव अजून सुद्धा बेशुद्ध असतात आणि नेमकं या पोरीसोबत हा मुलगा कोण आहे हे आपल्याला माहिती नाही. तेव्हा आता लगेच तो दुसरा माणूस म्हणत असतो की अरे पण ह्या पोरीला आपण मारताना आणि टेम्पोत घालताना याने पाहिलेला आहे, त्यामुळे मात्र आता याला सुद्धा तसं सोडावं लागणार नाही, याला सुद्धा हिच्याबरोबर आता समुद्रात सोडून देऊ. एक सुद्धा सबूत मागे राहायला नको, एक पण सबूत असा मागे राहायला नको असं म्हणून आता ते रस्सी काढतात आणि त्या जहाजाबरोबर आता त्या दोघांना ते अगदी सोडून देतात आणि ते सगळेही तेथून निघून जातात. त्यानंतर आता अंजली घरी येते आणि आजीला तर खूप असे टेन्शन येते. आजी रडत असते. अंजली तिला शांत राहायला सांगते, पण आजी म्हणते की अगं हे सगळं असं अचानक काय होऊन बसलं बरं, असे कसे ते अर्णव आणि ईश्वरी गायब झाले. अंजली म्हणते की आजी अगं तू टेन्शन घेऊ नको, देवावर तर विश्वास आहे ना तुझा, कदाचित देव आपली परीक्षाच बघत असेल. आणि तेवढ्यात राकेश तेथे येतो आणि नाटक करत आता तो म्हणतो की अंजली अगं काय झाले हे, म्हणजे मगाशी मी जागरणाचा कार्यक्रम कसा झाला हे विचारण्यासाठी फोन केला होता, तेव्हा मला कळलं की अर्णव आणि त्याची ती पेये हे दोघे गायब झाले आणि तेवढ्यात मामांचा सुद्धा फोन आम्हाला आला होता. तेव्हा अंजली म्हणते की हो ना, आम्हाला सुद्धा काही असे कळेनासे झाले, हा सगळा काय प्रकार आहे. मग जेव्हा तेथे गणपतीचा तेथे जागरण होत असताना नक्की काय घडले, लाईट कसे गेले, हे सर्व काही आता अंजली अर्णव ईश्वरी कसे गायब झाले हे सांगायला सुरुवात करते. आणि अर्णव फक्त लाईट का गेली हे शोधायला गेला होतात आणि तर राकेश विचारतो की त्याची ती पेये, तेव्हा त्याची ती पेये कुठे होती. तेव्हा अंजली म्हणते की ती अगोदरच आमच्या सर्वांसाठी आईस्क्रीम आणायला गेली होती. तेव्हा आजी रडतच म्हणतात की कुणाच्याही काही ध्यानीमनी नाही, तरी हे सुद्धा घडले. तेव्हा राकेश म्हणतो की आजी तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, पोलीस आहेत ना, पोलीस नक्की त्यांना शोधून काढतील आणि सर्व काही तपास करतील. आणि तुम्हाला कुणावर संशय आहे का, कारण आपला अर्णव तर बिझनेसमन आहे, मग नक्कीही कुणाचा डाऊट तुम्हाला तर असेल ना. आणि माझ्या कानावर तर असं आलेलं आहे की दी ईश्वरी आहे ना त्याची ती पेये, तीच या सगळ्या मागे आहे. तेव्हा आता लगेच आजी म्हणते की नाही ते शक्य नाही, ज्या मुलीच्या श्रद्धेने साक्षात गणपती बाप्पांना ऑफिसमध्ये यावं लागलं, मग ती मुलगी असं असणं शक्यच नाही, ती असं काही करू शकत नाही, तिच्यावर प्लीज तुम्ही विश्वास ठेवा. अगदी ब्रह्मदेवाने जरी मला येऊन सांगितले ना तरी सुद्धा मी विश्वास नाही ठेवू शकणार. त्यावर आता राकेश म्हणतो की हो ते सुद्धा शक्य आहे, ते पण शक्यच आहे, परंतु असं काही घडल्यानंतर आपण सर्व शक्यतेचा विचार करू शकतो. त्यावर आता अंजली म्हणते ईश्वरीच्या बाबतीत 1% अशी शंका मनात नाही येणार. आणि तेवढ्यात आकाश आणि अविनाश मामा आत येतात. तर आजी विचारते की अविनाश अरे काही समजलं का, त्यांच्याबद्दल काही आपल्याला माहिती लागली का.
तेव्हा आता अविनाश मामा म्हणतात की नाही गाई, पोलिसांनी त्यांच्या सगळ्या टीम पाठवलेल्या आहेत तिकडे शोधण्यासाठी. तेव्हा आता आकाश म्हणतो की हो, आपला स्टाफ सुद्धा अगदी सगळीकडे शोधतोय. त्यावर आता आजी म्हणते की पण आता सगळ्यात एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपण एका गोष्टीची जास्त काळजी घ्यायला हवी. त्यावर आता अविनाश मामा विचारतात की आई कसली काळजी घ्यायला हवी. तेव्हा आजी सांगते की हे बघा, अर्णव आणि ईश्वरी हे दोघं गायब आहेत, हे बाहेर कुणालाही समजून देऊ नका, कुणाच्याही कानावर ते पडायला नको आणि मीडियापर्यंत तर ही बातमी अजिबात पोहोचायला नको. उगाच लोक वाटेल तसे तर्क वितर्क लावतील. तेव्हा अविनाश मामा म्हणतं की हो आई, तुझं एकदम बरोबर आहे. आणि ते लगेच आकाशला म्हणतात त्या साहेबांना तू लगेच फोन कर आणि त्यांना सांग की ही बातमी कुठेही लीक व्हायला नको. तेव्हा आता राकेश म्हणतो की पण कमालच झाली, ते दोघे असे कसे एकत्र गायब होऊ शकतात, सगळं नेमकं कोणी घडून आणलं असेल. तेव्हा आता आजी म्हणते की देवाने. तर राकेश लगेच आजीकडे पाहतो. तेव्हा आता लगेच अविनाश मामा म्हणतात की आजी अगं देवाचं काय आहे इतकं. तर आजी म्हणते की हो, अर्णव आणि ईश्वरी गायब आहे याचं टेन्शन तर मला आहेच, पण आता कुठेतरी मला वाटतं की ही सगळी काही देवाचीच रचना आहे. मागे गणपतीच्या जे काही प्राण प्रतिष्ठापना झाली तेव्हाच मी देवाला प्रार्थना केली होती, अर्णव आणि ईश्वरी या दोघांना एकत्र आण, या दोघांमधील जो काही वाद वगैरे आहे, गैरसमज, ते सर्व काही अगदी दूर कर. ज्या मुलीमुळे माझा अर्णव हळूहळू बदलतो तिला त्याच्या आयुष्यामध्ये जोडीदार म्हणून आण. आणि का कुणास ठाऊक की देवाने त्यांच्यावर जे काही संकट आणलं ना, त्यांची परीक्षा बघण्यासाठी आणलं असेल असं मला वाटतं. जी असं म्हटल्यानंतर राकेशला आजीच्या या बोलण्याचा खूप असा राग येतो, कारण अर्णव आणि ईश्वरी हे दोघे एकत्र येऊ नये असं सारखं सारखं आता राकेशला वाटत असतं, कारण ईशू फक्त माझी आहे, ती अर्णवची नाही होऊ शकत. आणि त्यात आजी आता असं म्हटल्यानंतर राकेशच्या पायाखालची जमीनच हादरते. आजी म्हणते की कारण माणसं हे सुखापेक्षा संकटात जास्त जवळ येतात आणि हे जे काही घडले ना ते सगळ्यामुळे कदाचित त्यांच्यामध्ये एक नवीन नात्याची सुरुवात होईल. आणि ह्या सगळ्या टेन्शनमध्ये सुद्धा मला मनात एक अशी उमेद वाटते, कारण हे दोघं अगदी एकत्र येतील म्हणूनच देवाने असं काहीतरी नियतीचा खेळ घडून आणला असेल. यातून नक्की काहीतरी या दोघांमध्ये खूप असं छान बॉन्डिंग तयार होणार आहे, एक असं छान नातं घडणार आहे असं आजी जेव्हा आता म्हणत असते. तेव्हा हे सर्व सांगत असताना आजीला खूप असा आनंद होत असतो. तेव्हा आजी आता देवाला हात जोडते आणि देवा यांना कुठेही असून दे पण सुखरूप असून दे असं म्हणते. परंतु राकेशला भयंकर अशी चिड येते. त्यानंतर आता ईश्वरी आणि अर्णव हे बेशुद्ध अवस्थेत असतात आणि त्या जहाजातून ते अगदी समुद्राच्या मधोमध गेलेले असतात, परंतु त्या दोघांनाही अजूनपर्यंत शुद्ध नसते. परंतु देवकृपेने मात्र आता ईश्वरीला शुद्ध येते आणि ती उठून बसते आणि पाहते तर काही समोर समुद्राला पाहून तिला तर धक्काच बसतो. ईश्वरी म्हणते की समुद्र आणि येथे आलेच कसे मी, आणि समोर पाहते तर अर्णव. तेव्हा अर्णवला सुद्धा जाग येते. अर्णव शुद्धीतून येतो आणि तो सुद्धा उठतो, तर समोर पाहतो काही समुद्र. तेव्हा आता ईश्वरी आणि अर्णव हे दोघेही खूप घाबरतात की नक्की आपण समुद्रात आलोच कसं. अर्णव उठून बसतो आणि मी इथे काय करतो असं तो स्वतःला विचारतो. तेव्हा अर्णवचं लक्ष ईश्वरीकडे जातं आणि ईश्वरी अर्णवकडे पाहते. अर्णव रागाने म्हणतो की तू, तर ईश्वरी म्हणते की तुम्ही, म्हणून दोघेही उठतात आणि एकमेकांना बोलत असतात. तर ईश्वरी म्हणते की आत्ता माझ्या लक्षात येते की जे काही मला बेशुद्ध करणारे गुंड हे तुमचे होते, तुम्हीच तो पाठवले. तेव्हा आता अर्णव म्हणतो की शटाप, काय बोलतेस तू, मला काही माहिती नाही, मीच येथे आलो कसो. ईश्वरी म्हणते की तुम्ही भडकूचंद होता, माथे फिरू होता हे मला माहिती होतं, परंतु तुम्ही ह्या कारणासाठी ह्या लेवलला जाऊ शकतात हे मात्र मला माहिती नव्हतं. काल मात्र गणबाप्पांसमोर माझ्यासोबत तुम्हाला पूजा करावी लागली, त्याचा हा बदला तुम्ही असा घेतला का. तेव्हा अर्णवला ईश्वरी नेमकं काय म्हणते हे काही कळत नसतं. अर्णव म्हणतो की हे बघ, मी तुला सांगतो की गप्प बस, तू जे काही बोलते ना जरा जास्त बोलते. तर ईश्वरी म्हणते की नाही, मी काही जास्त नाही बोलत, मी जे काही बोलते ना ते तुम्हाला झोंबतंय. ईश्वरी ऐकायला तयार नसते आणि शांत बसायला सुद्धा. ती आता अर्णवला म्हणते की नाही, मी त्या इंदोरच्या फॅशन शो पासून बघत आले, माझी काही चूक नसताना बेवजह तुम्ही माझ्या वाकड्यात शिरता, मला वाटेल तसे बोलतात, एक सुद्धा मोका तुम्ही सोडत नाही आणि दरवेळेस मी ऐकून घेते म्हणून तुम्ही माझ्याशी असं वागतात का. पण सर, एक गोष्ट मात्र लक्षात घ्या, काल ऑफिसमध्ये मी नाही तर माझ्या गणूबाप्पांनी तुम्हाला हरवलं आणि ते तुम्हाला सहन झालं नाही म्हणून तुम्ही इतक्या खालच्या पातळीला गेलात अशी मी कधीही अपेक्षा केली नव्हती. इतक्या खालच्या पातळीला जाऊन तुम्ही माझ्याशी असं वागला.
लागला। तेव्हा आता ईश्वरी हे जे काही बोलते अर्णवला काही कळत नसतं। अर्णव आता रागाने तिला म्हणतो की शटअप, हे बघ हे जे काही बोलतेस ना ते मला काही कळत नाही, परंतु हे बघ एकदम चुप राहा, तू स्टुपिड आहे हे मला माहिती होतं, परंतु तुझ्या डोक्यात मात्र अकलीचा प्रकारच नाही हे तर मला पूर्णपणे खात्री पटलीच आता। म्हणून अर्णव आता ईश्वरीवर भयंकर चिड आणि काय म्हणते की मी तुला पळवलं, मी कोण आहे, ASR अर्णव राजशिर्के, मिलियनचा बिझनेस आहे माझा। मिलियन्स म्हणजे काय हे कळतं का तुला? इंडियाच्या टॉप मॉडेल सुद्धा माझ्या मागे मागे पळतात आणि मी केवळ ईश्वरी देसाई इंदोर फ्रॉम हिला पळवणार आणि तू स्वतःला काय कोण समजतेस? तू माझ्यासाठी तेवढी इम्पॉर्टंट नाही हे तुला कळले असेल। रोज हजारो गोष्टींची डील मी करत असतो, तू माझ्या रडावर सुद्धा नाही हे कळलं ना तुला? तेव्हा आता ईश्वरी म्हणते की हो मी तुमच्या रडावर नाही, मग या बोटीवर मी आलेच कशी? तेव्हा आता अर्णव ईश्वरीला काहीच बोलून देत नाही आणि तो जोराने ओरडतो की 1 मिनिट। आणि जेव्हा घडलेला प्रकार आहे तो आता ईश्वरीला सांगतो की जेव्हा तू आईस्क्रीम आणण्यासाठी काल बाहेर गेली होती आणि तेव्हा अचानक लाईट गेली आणि तेव्हा मी लाईट का बंद झाली हे बघण्यासाठी गेलो होतो आणि जेव्हा मी खिडकीमध्ये आलो तेव्हा मला 3 माणसं ही टेम्पोमध्ये काहीतरी भरताना दिसली। तेव्हा मी बघायला गेलो होतो आणि जेव्हा मी आतमध्ये डोकावून पाहिलं तर तेव्हा त्या माणसांनी मला बेशुद्ध केले आणि आता माझी शुद्धीवर आलो तर तेव्हा मला कळलं की मी इथे आहे आणि आता मला समजलं की तू होतीस, परंतु तुझ्यामुळे आता मी इथे अडकलो आणि तुझ्यामुळे आज माझी अवस्था अशी झाली आणि वरून तू मलाच ब्लेम करते। अगं डोकं नाही हे मला माहिती आहे तुला, पण जरा लॉजिक विचार कर। तेव्हा आता ईश्वरी म्हणते की 1 मिनिट, म्हणजे ती मुलगी मी आहे हे जर तुम्हाला समजलं असतं तर तुम्ही मला वाचवायला आला नसतात का? बोला ना, आता का गप्प बसलात? अर्णवला खूप राग येतो। तेव्हा आता अर्णव म्हणतो की हे बघ तुझ्या जागी कोणतीही मुलगी जरी दुसरी असती तरी सुद्धा मी वाचवायला आलो असतो, कारण तो माझ्यातला चांगुलपणा आहे आणि तो चांगुलपणा तुला नाही कळणार कारण तू स्टुपिड आहे, स्टुपिड। पहिल्यापासून तू ते प्रूव्ह करत आली की तुझ्या डोक्यामध्ये फक्त मेनू नाही तर इंदोरी पोहे भरले। त्यावर आता ईश्वरी म्हणते की काय पोहे? तर अर्णव म्हणतो की हो पोहे, अगदी वर जिरावून असलेले पोहे भरलेत। तेव्हा आता ईश्वरी म्हणते की हो ते काही असून द्या, परंतु मला हे माहिती नाही काही झालं तरी आत्ताच्या आत्ता मला इथून बाहेर पडायचे, तुमच्याबरोबर एक क्षण सुद्धा मला इथे नाही थांबायचं, काही झालं तरी आत्ताच्या आत्ता मला इथून बाहेर पडायचं। तेव्हा अर्णव सुद्धा खूप असा भडकलेला असतो की त्यालाच माहिती नसतं की तो सुद्धा इथे आला कसा आणि तो सुद्धा आता बाहेर निघण्याचा प्रयत्न करत असतो। तेव्हा आता अर्णव रागाने म्हणतो की मी सुद्धा इथे टाइमपास करायला तुझ्याबरोबर नाही आलेलो, मला सुद्धा एक क्षण सुद्धा इथे थांबायचं नाही, मला सुद्धा इथून जायचं आहे, मला सुद्धा काही काम आहे। तेव्हा आता ईश्वरी अर्णवकडे पाहत असते आणि आता ईश्वरीने अर्णव एका त्या समुद्रावर अगदी ते जहाजावर गुंतलेले असतात, तर इकडे राकेश आता अर्णव आणि ईश्वरी तिकडे अगदी एकत्र आहेत म्हणून त्याच्या जीवाचा अगदी जळफाट होत असतो। तर ईशूला आता कळत नाही की इथून बाहेर कसं पडायचं आणि अर्णव सुद्धा तेच आता बाहेर पडण्याचं कारण शोधत असतो। तेव्हा आता दोघंही एकमेकांना समजून घ्यायला तयार नसतात आणि दोघंही एकमेकांना दोषी मानत असतात। तेव्हा मित्रांनो हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये ईश्वरी आणि अर्णव हे दोघेही त्या समुद्राच्या जहाजामधून बाहेर येतात, परंतु तरी सुद्धा दोघांमध्ये भांडण सुरूच असतं। तर अर्णव आता ईश्वरीला म्हणत असतो की हे बघ जेव्हापासून तुम्हाला भेटली तेव्हापासून माझ्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम हे क्रिएट होतात, अगदी तू माझ्यासाठी बॅड लक आहे। त्यानंतर मात्र आता राकेशचा जे काही प्लॅन आहे, कारण अर्णवला मारायचं आणि ईश्वरीला आपलंसं करायचं म्हणून तो आता मागून येतो आणि अगदी तोंड बांधलेलं असतं। जोरात अर्णवच्या डोक्यामध्ये एक लोखंडाचा दांडा घालतो तर ईश्वरी खूप घाबरते। तेव्हा अर्णव जोरात किंचाळतो आणि त्याला डोक्याला मार लागल्यामुळे तो लगेच आता बेशुद्ध होऊन खाली पडतो। तर लगेच आता राकेश पुढे येतो आणि ईश्वरी घाबरलेली आहे तर तिच्या अंगावरची ओढणी काढून बाजूला फेकून देतो आणि तो तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न सुरू करतो। ईश्वरी सोड करत असते तेवढ्यात अर्णवला शुद्ध येते आणि तो लगेच रागाने उठतो आणि ह्या राकेशला धरतो। तेव्हा आता अर्णव रागाने त्याच्या चेहऱ्याला जी टोपी आहे तर ती टोपी बाजूला करण्याचा प्रयत्न करत असतो। तेव्हा मित्रांनो अर्णव आणि ईश्वरी या दोघांसमोर राकेशचा हा भयानक रूप असलेला चेहरा कसा येणार आणि आता अर्णवने राकेशचा चेहरा ओळखल्यानंतर ईश्वरी सुद्धा कसं राकेशला ओळखते हे पाहणं आता खूप असं रंजक ठरणार आहे। तेव्हा मित्रांनो पुढे काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।